आपण जी मटकी ना तिला मोड आणणार आहोत. चला तर बघूया मटकीला मोड कशा आणायचे. त्यासाठी इथं मी 1.5 तांबा पाणी घेते या. पाणी एकदम कोमट ठेवायचं आहे आपल्याला. आंघोळीला असतं त्याच्यापेक्षा पण गार ठेवायचं आहे, एकदम नॉर्मलचं गरम ठेवायचं आहे. त्यानंतर ना आपल्याला इथं हात घालून चेक करायचं आहे पाणी कोमट झालं की नाही. मी 1.5 तांबा पाणी टाकते हा. 5च मिनिट आपल्याला पाणी ठेवायचं, एकदम नॉर्मल गरम झालेलं आहे. का लगेच बंद करते. एकदम नॉर्मल गरम होऊन द्यायचं आहे. इथं मी मटकी घेतलेली आहे, त्याला आपल्याला छान असे मोड आणायचे आहेत. इथं ते आपल्याला छान असे निसून आणि धुवून घ्यायची. ही मटकी आता मी निसून घेतली आहे. आता हिला आपण छान अशी धुवून घेऊ. आता ही मटकी मी 2-3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. आता आपण जे पाणी कोमट केलं त्यामध्ये आपण ही मटकी टाकून घेणार आहे. एक रात्र अशीच आपल्याला ही झाकून ठेवायची. तुम्ही जर सकाळी भिजायला टाकली तर संध्याकाळपर्यंत ठेवा आणि संध्याकाळी भिजायला टाकले तर सकाळपर्यंत ठेवा. आपण जी रात्री मटकी भिजवत ठेवली होती ते आता आपण चाळणीमध्ये गाळून घेऊ. इथं मी चाळणीमध्ये गाळून घेते. इथं मी सगळी चाळणीत गाळून घेतलेली आहे. आता ही कॉक खाली एकदा छान अशी धुवून घेते. आता ही आपल्याला 5 मिनिटं पाणी छान असं नितळून द्यायचं आहे. नंतर आपल्याला हे फडक्यात बांधून घ्यायचं किंवा हे असं ठेवलं तरी ह्याला छान असे कोंब येतात. येतं तुम्ही दोन्ही पद्धतीने करू शकताय. आणि याला 1 रात्र आणि 1 दिवस ठेवायचं. त्याला खूप छान असे लांब लांब कोंब येतात. ठेवायचं आणि हे 1 दिवस असंच राहू द्यायचं. कोंबाची उसळ असेल, मिसळ असेल करायचे तरी तुम्ही छान अशी मटकीची करू शकता. झटपट अशा पद्धतीने 2 दिवसात मटकीला छान अशी कोंब आणू शकता. झटपट मटकीला कोंब आणा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.